बऱ्याच वेळेला मला प्रश्न पडायचा हो की प्रत्येक बॉस बरोबर एक सेक्रेटरी का असतो. बरोबर आहे ना, बॉसचं निम्म काम तोच करत असतो. तर असाच एक विसरभोळा बॉस आणि त्याचा सेक्रेटरी आता इथे येतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि विजय पटवर्धन. साखरेच्या गोण्यांनी साखरेच्या पोत्यांनी कारखाना हा माझा मी सजीवला. हात नगा लावू माझ्या खुर्चीला, हात नगा लावू माझ्या खुर्चीला, हात नगा लावू माझ्या खुर्चीला. बस आमच्या केबिन मधली खुर्ची कुठे आहे? खुर्चीला हात नका लावू, हात नका लावू, खुर्ची गायब. आमच्या सेक्रेटरीचं काही लक्ष दिसत नाही. त्याच्या शेतात पिकला ऊस तो. सेक्रेटरीला फोन लावून बोलून घेतो. टिंग टॉंग सेक्रेटरी लवकर या. हॅलो सेक्रेटरी, सेक्रेटरी. तुमने पुकारा और हम चले आए, चाबशी में लेके आए रे. हॅलो नमस्कार साहेब. एक मिनिट, आम्ही सेक्रेटरीशी बोलतोय. हॅलो मी म्हटलं नमस्कार साहेब. एक मिनिट, सेक्रेटरीशी बोलतोय. साहेब मीच तुमचा सेक्रेटरी. आठवा आठवा. मग पहिले 7 कुठे आहेत? आठवा आठवा आठवा. सेक्रेटरी सेक्रेटरी साहेब सेक्रेटरी. अरे आमची काय म्हणजे तुम्ही आमचे सेक्रेटरी. नमस्ते साहेब. तरी मागापासून विचार करतोय तुम्ही आमच्या सेक्रेटरी सारखे दिसता. तोच आहे म्हणल्यावर तसंच दिसणार ना साहेब. सेक्रेटरी काय? आम्ही भयंकर टेन्शन मध्ये आहोत. काय झालं साहेब? आमची कौटुंबिक लोकसंख्या वाढतच चाललेली आहे. नाही ते माझ्या लक्षात आलंय. त्याच्यावरती मी सर्च करतोय. रिपोर्ट लवकरच देईन मी तुम्हाला सर. चालेल चालेल. सेक्रेटरी मी मागापासून तुम्हाला फोन करीतो आहे. तुम्ही फोन उचलीत नाही. तो माझ्याकडे असेल तर उचलणार ना साहेब. म्हणजे माझा फोन तुमच्या बंगल्यावरती वहिनीच्या खोलीत राहिला आहे. तुमचा फोन आमच्या बंगल्यावर आमच्या मिसेसच्या खोलीत कसं काय? अहो तुम्हीच पाठवलं होतं तर मला तुमच्या गादीवर. आम्हीच पाठवलं. हा सावताच्या तोंडाने आमच्या मिसेसच्या खोलीत डायरेक्ट गादीवर. किल्ले शोधायला कपाटाच्या. आम्हाला वाटलं उगाच काय, पण आम्हाला वाटतं. बरं सापडल्या का? सापडल्या. पलंगाखाली पडल्या होत्या. पलंगाखाली पडल्या त्या किल्ल्या तुम्हाला सापडल्या. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू सी यू. गुड मॉर्निंग. आपण कोण? सेक्रेटरी. कोणाचे? तुमचे. आम्ही कोण? चेअरमन. कोणाचे? साखर कारखाना. काय करणार? कामाचा व्याप. बरं काय सहज का फिरत फिरत? हो साहेब मीटिंगच्या संदर्भात बसायचं होतं. बसायचं होतं. हा आता आम्हाला पहिला जो प्रश्न पडला होता तो आठवला. काय काय? बसायचं होतं. सेक्रेटरी आम्हाला सांगा. Yes. आमच्या केबिन मध्ये जे काय बसायचं होतं ते कुठे? काय असतं? ते असतं ना बसायचं असतं ते. काय गादी? नाही गादी नाही होते. असं मू 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 लागतं ना. सोफा. सोफा नाही. एवढा सोफा असतं आम्हाला पटकन नसतं. काय लक्षात आलं? सोफा नाही ते. 4 पाय असतात. टिपॉय. नाही टिपॉयच्या समोर काय असतं? आपण कशावर ते? खुर्ची. खुर्ची. एवढं सोपं तुमच्या लक्षात येत नाही. उगाच आम्हाला फिरून आणलं. खुर्ची कुठे आहे? तिचा पाय मोडलाय. काय? आमच्या इटुकल्या पिटुकल्या खुर्चीचा पाय मोडीला. त्याला प्लास्टर मध्ये घाला. औषधावर भरघोस खर्च करा. जो काय खर्च येईल आपल्या कंपनीच्या खर्चात लावून टाका. पण तिला ताबडतोब बरं करा. एक मिनिट साहेब. मी खुर्चीचा म्हणलं, बाहेरचीचा नाही. आमच्या लक्षात येत नाही. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू सी यू. गुड मॉर्निंग. आपण कोण? साहेब. तुम्ही साहेब? मग आम्ही कोण? सेक्रेटरी. तरी पण आम्हाला सूट, तुम्हाला टाय. मी साहेब, तू सेक्रेटरी. मग इथं काय सहज का फिरत फिरत? आज मीटिंग होती. म्हणजे आमच्याशिवाय झाली? आहे मीटिंग आहे. घ्यायची का? नाही दुपारी आम्ही घेत नाही. तुमचा जर आग्रह असेल तर 3, 4, 7, 20, 25 पेगडू. मी टिंग हो असं नाही म्हणालो. मग मी मीटिंग घेऊ असं म्हणालो. मीटिंग घेऊ. घेऊन टाका. हा. पण आमच्या नातेवाईकांना बोलू नका बरं का. बेन लय खात्यात. टाय नाहीये टाय.
नातेवाईकांना बोलवायला भावकीची मिटिंग आहे का? नाही. मंडळाच्या सदस्यांना बोलवायचंय साहेब. नातेवाईकांना बोलून तुमची 61 साजरी करायची का आपल्याला? 61 आमची कशी काय सर? 61 वर नाव आठवलं काय? सेक्रेटरी आमची ती कशी आहे? मस्त आहे, फोनवर बोलली माझी. ए, ते नाही मग संध्याकाळचं नाही. काय? ती 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 कशी आहे ती? पिये पिया नाही हो. मग ती ती म्हणजे अशी एकदम भारदस्त आहे ना, हा असं एकदम टंच हा उंच, हा असं डोळे एकदम दिपून जातात तिला बघितल्यानंतर. ट्यूब 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 कशी असेल? मग ट्यूब कशावर असते? भिंत भिंत कशाची? केबिनची. केबिन कशामध्ये असते? ऑफिस ऑफिस कसलं असतं? बिल्डिंग मध्ये. बिल्डिंग कोणाची असते? इमारत इमारत. हो. आमची इमारत कशी आहे? इमारत आतापर्यंत तरी चांगली आहे, पण तुम्ही असेच वागत राहिला ना कचकन पडेल. असं? हो. ओ आय एम सो सॉरी. थँक्यू व्हेरी मच. नाईस टू सी यू. गुड मॉर्निंग. आपण कोण? मी सेक्रेटरी, तुम्ही साहेब. हे तुमच्या लक्षात राहतं, पण मी इथं कशाला आलोय हे तुमच्या लक्षात राहत नाही. तोंडानं बोला ना. एवढा घेतला ना दाबून पगार. दौरा आहे दौरा आपला, पण तुम्हाला हा जो काय दौरा येतो ना त्यामुळे सगळा दौरा कॅन्सल करायला लागणार आहे आपल्याला. दौरा आहे? हो. मग सांगा ना कुठे आहे दौरा? हे बघा, 2 ठिकाणी भूमिपूजन आहे. ओके. 2 देवळांचा जीर्णोद्धार करायचा ओके. आहे. एका ठिकाणी दुकानाचं उद्घाटन करायचंय. उद्घाटन करायचंय. अच्छा, रिबिन कापाय. हा. एवढं फिरायचं. जेवणार कधी? सुलभ शौचालय जेवायचं तिथं? त्याचं पण उद्घाटन करायचंय. जेवल्यावर ना? हा. चालेल, ताबडतोब करू. शिवाय झालं तर आज जागतिक लोकसंख्या दिन आहे, तिकडे व्याख्यानाला जायचंय. काय सांगता? हो. म्हणजे मगाचा प्रश्न जागतिक लोकसंख्या दिन आज आहे? हो. मला सांगा, आमच्या कौटुंबिक ती लोकसंख्या किती आहे? मस्त येत नाहीये का घाम गाळीला? परिवार लोकसंख्या दिन नाहीये, जागतिक लोकसंख्या दिन आहे. असं. तिथे तुम्हाला कुटुंब नियोजनाचे फायदे याच्यावरती व्याख्यान सुद्धा द्यायचंय. आम्हाला व्याख्यान द्यायचे? हो. कशावर? कुटुंब नियोजनाचे फायदे. ते तू दे. तुम्ही द्यायचंय. आम्ही द्यायचे? हो. भाषण द्यायचे? हो. लिवलंय का? मस्त लिवलंय. छान छान लिवलंय. बरोबर. आता पुढची मॅनेजमेंट मी तुम्हाला सांगतो. सांगा. हे बघा, आमचा 1 नंबरचा पोरगा आहे ना, त्याला तुम्ही पहिल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराला पाठवा. 2 नंबरचा आहे त्याला पहिल्या भूमिपूजनाला पाठवा. 3 नंबरचं बेन लय खातं, त्याला शौचालयात पाठवून द्या. 4था आहे ना, त्याला उद्घाटनाला पाठवून द्या. 5व्याला 2 नंबरचा जीर्णोद्धार, 6व्याला 2 नंबरचं उद्घाटन, जीर्णोद्धार, भूमिपूजन. 7व्याला इकडे पाठवा, 8व्याला तिकडे पाठवा. 9वा जो आहे ना तो आमच्यावर गेलेला आहे. ओ, पाठांतर एकदम व्यवस्थित, स्मरणशक्ती जबरदस्त. त्याला भाषण द्यायला पाठवा. काय ते? 3 शिट्या झाल्या, कुकर उतरवा नाही तर भात करपेल. काय? तुम्ही कुठे जाणार? आम्ही जाणार डिलिव्हरीला. काय बघी? ए चावट, आमच्या 7 नंबरच्या मिसेसची 7वी डिलिव्हरी आमच्या समजा लक्षात असतो. हे तुमच्या लक्षात आहे? मग मला आता तुमच्या मगाच्या प्रश्नाचं उत्तर कळलं साहेब. काय सेक्रेटरी? बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरता, हो. पण तुमची बायको आणि तिची डिलिव्हरी मात्र तुमच्या बरोबर लक्षात राहते. त्यामुळेच तुमच्या परिवाराची लोकसंख्या वाढत चालली आहे.